महापालिकेत भाजप शिवसेना एकत्र असताना बरेच मतभेद होते, बरेच विचारामध्ये भिन्नता होती, पण हिंदुत्व या एका मुद्द्यावर आम्ही एकत्र होतो. काँग्रेस तुष्टीकरणाचं राजकारण नेहमीच करत आली आहे. काल परवापर्यंत तरी शिवसेनेने हिंदुत्वाची कास धरली होती आणि म्हणूनच भाजप आणि शिवसेना एकत्र होते. शिवसेनेचं नेतृत्व आहे, उच्चतम नेतृत्व, आणि खासदार, नगरसेवक, स्थापत्य समिती, बाजार समिती अध्यक्ष, महापौर यांनी कुठेतरी हिंदुत्वातून फारकत घेतल्यासारखं दिसतंय. हे मुंबईकरांचं खरोखर दुर्दैव आहे. टिपू सुलतानचा इतिहास जर आपण पाहिला, जो आम्ही नाही लिहिलाय, जो ब्रिटिशांनी लिहिलाय, तो एक क्रूर कर्मा, आक्रमणकारी राजा, हिंदूंची कत्तल करणारा, 60,000 हिंदूंची कत्तल, दिवाळीच्या दिवशी 700 ब्राह्मणांची कत्तल केली, बायका मुलांच्या वरती अत्याचार केले, लूट केली. लूट तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती सुरतेची, पण कोणाच्या केसाला धक्का नव्हता. नमस्कार. दैनिक मुंबई तरुण भारतच्या डिजिटल प्लॅटफॉर्म महा MTV मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी ओम देशमुख आणि कॅमेऱ्यावर आहेत सूरज बांगल आणि योगेश कुंभार. मुंबईत मागील काही महिन्यांपासून एक वेगळाच वाद किंवा एक वेगळीच चर्चा रंगते. नाही, ही चर्चा विकासाची नाही आहे, तर ही चर्चा आहे नामकरणाची. मागील काही महिन्यांपासून विविध स्थळांना, विविध गोष्टींना नाव देण्याची किंवा त्याचं नाव बदलण्याची एक नवीन परंपरा किंवा एक नवीन चर्चा सत्ताधारी शिवसेना आणि काही पक्षांमार्फत सुरू आहे. त्याचं एक उदाहरण म्हणजे घाटकोपर वानखुर्द दरम्यान होत असलेल्या उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी डिसेंबर 2020 मध्ये भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी केली होती. मात्र जून 2021 मध्ये शिवसेनेचे खासदार, जे त्या मतदारसंघाचे देखील खासदार नाही आहेत, ते दुसऱ्या मतदारसंघाचे खासदार आहेत, तरी देखील त्यांनी त्याच पुलाला एका सुफी संताचं नाव देण्याची मागणी केली. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये राजकीय नाही तर एक वैचारिक संघर्ष रंगला होता. या सगळ्या गोष्टीची चर्चा करण्याचं आजचं कारण म्हणजे नामकरणाचा अजून एक वाद नव्यानं रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचं कारण असं की गोवंडी इथल्या प्रभाग क्रमांक 136 मध्ये होत असलेल्या एका गार्डनला, एका उद्यानाला नाव देण्यासाठी, त्या उद्यानाला टिपू सुलतानचं नाव देण्यासाठी समाजवादी पक्षाच्या नगरसेविकेनं एक प्रस्ताव महापालिकेत दाखल केलाय आणि त्या प्रस्तावावरून भारतीय जनता पक्ष प्रचंड आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या प्रस्तावाला सत्ताधारी शिवसेनेचा प्रचंड छुपा पाठिंबा आहे असा आरोप देखील भाजपच्या वतीने करण्यात आला. या सगळ्या गोष्टीवर आज चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मुंबई भाजपचे एक अभ्यासू नेते, जे मुंबई महापालिकेची त्रुटी काढण्यामध्ये, प्रशासकीय त्रुटी काढण्यामध्ये फार माहिर आहेत असं बोललं जातं आणि शिवसेनाही त्यांना फार टरकून असते, ज्यांच्याबद्दल आपण असं म्हणू शकतो. ते मुंबई भाजपचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक भालचंद्र शिरसाट सर. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. पहिला प्रश्न म्हणजे हा जो वाद आहे, जे प्रस्तावित उद्यान किंवा तिथे ती जी काही जागा आहे, विवादास्पद जागा आहे, तर त्याच्या नामकरणाचा वाद आहे काय? असं आहे, गोवंडीमध्ये प्रभाग 136 देवनार विभागात उद्यान अस्तित्वातच नाही आहे. एक मोकळा भूखंड आहे, चिखल आहे, माती आहे, दगड आहे, अर्धवट तुटकी फुटकी भिंत आहे, उद्यान नाही आहे, नागरिकांना सुविधा नाही आहे. परंतु त्याला नामकरण देण्यासाठी स्थानिक नगरसेविका रुखसाना शेख यांनी प्रस्ताव दिला, टिपू सुलतान उद्यान. हा प्रस्ताव जेव्हा आला स्थापत्य समितीसमोर, त्यावेळेला आम्ही त्याला जोरदार विरोध केला. जोरदार विरोध कशासाठी केला? अरे, उद्यानच अस्तित्वात नाही, नागरिकांना सुविधा मिळणार नाही, तुम्ही नामकरण काय करताय आणि कसलं करताय? त्या प्रस्तावात लिहिलेलं आहे, टिपू सुलताना उत्तम योद्धा, उत्तम शासक, दानशूर, स्वातंत्र्य सेनानी होता. टिपू सुलतानचा इतिहास जर आपण पाहिला, जो आम्ही नाही लिहिलाय, जो ब्रिटिशांनी लिहिलाय, तो एक क्रूर कर्मा, आक्रमणकारी राजा, हिंदूंची कत्तल करणारा, 60,000 हिंदूंची कत्तल, 40,000 ख्रिश्चनांना बंदी बनवलं, दिवाळीच्या दिवशी 700 ब्राह्मणांची कत्तल केली, बायका मुलांच्या वरती अत्याचार केले, लूट केली. लूट तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती सुरतेची, पण कोणाच्या केसाला धक्का नव्हता लावला. स्वराज्यासाठी ती लूट केली होती. आणि हा क्रूर कर्मा
याला तुम्ही शेर ए मैसूर, सुलतान टिपू उद्यान असं नाव देणार, आणि म्हणून आम्ही त्याला विरोध केला. नावाला विरोध आहे मान्य आहे. पण अधिकृत भाजपची भूमिका ही विरोधाचीच आहे. भाजपचं आता नेमकं म्हणणं काय त्या सगळ्या प्रकारे? नाही असं आहे, आमचा मुस्लिम नावाला विरोध नाही. सरहद्द गांधी, खान अब्दुल गफार खान, मौलाना आझाद, अब्दुल कलाम, शहीद अब्दुल हमीद, कितीतरी भारत मातेचे थोर सुपुत्र मुस्लिम होते, त्यांचे नावं द्या. आमचा मुस्लिम नावाला विरोध नाही आहे. आम्ही तुम्हाला नावं सुचवतो, हजारो नावं आहेत जी देता येऊ शकतात. मग ते सर्व सोडून आक्रमणकारी आणि क्रूरकर्मा टिपू सुलतानचं नाव का? आमचा आक्षेप टिपू सुलतान नावाला आहे, आमचा आक्षेप नसलेल्या उद्यानाला आहे, आणि म्हणून टिपू सुलतान नाव आम्ही देऊ देणार नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. शिवसेनेकडून एक असा आरोप स्पष्टपणे नाही पण एक अस्पष्टपणे किंवा एक छुप्या आवाजामध्ये केला जातोय की भाजप टिपू सुलतान, स्पेसिफिक टिपू सुलतान या नावाला विरोध करते. कोटेड त्यांचा त्याचा एक प्रकारे अप्रत्यक्षपणे त्यांचं असं म्हणणं आहे की भाजप नावाच्या आडून राजकारण करते. आम्ही राजकारण विकासाचं करतो, निवडणुका विकासाच्या अजेंड्यावर लढणार आहोत. हे राजकारण आम्ही केलं नाही, प्रस्ताव समाजवादी पक्षाने आणला. तो प्रस्ताव आल्यावरती भाजपच्या नगरसेवकांनी महादेव शिवगण यांनी विनंती केली, आम्हाला याच्यावर बोलायचं आहे, आम्हाला उपसूचना मांडायची आहे, हा प्रस्ताव दप्तरी दाखल करा. भाजपचे नगरसेवक बोलले असते तर सगळं काही चव्हाट्यावर आलं असतं. या भीतीने शिवसेनेच्या बाजार उद्यान समितीच्या अध्यक्षांनी बोलायलाच दिलं नाही. अहो, बोलायलाच देणार नाही तुम्ही. उपसूचना मांडलेली असताना ती ग्राह्य धरली नाही आणि विषय नॉट टेकन केला. अहो, तुम्ही पळ कशाला काढताय? हा विषय जो दप्तरी दाखल करायला पाहिजे त्याला दोन कारण आहेत. एक म्हणजे उद्यान नाही, मग नामकरण कसलं, या कारणासाठी तो दप्तरी दाखल करायला पाहिजे, हे तांत्रिक कारण झालं. दुसरं कारण टिपू सुलतान या विषयावरती, या नावाला आमचा असलेला विरोध. मग तुमची भूमिका विरोधाची नाही आहे, तुमचा पाठिंबा आहे. म्हणून आम्ही म्हटलं शिवसेनेने छुपा पाठिंबा दिला. मागील काही महिन्यांपासून मग तो जसा मी उल्लेख केला की उड्डाणपुलाचा विषय असो किंवा मग आता उद्यानाचा विषय असो, हे प्रकल्प किंवा ही जी प्रकरणं आहेत ती जाणीवपूर्वक काढली जात आहेत किंवा हे विषय जाणीवपूर्वक समोर आणले जात आहेत. यापूर्वी सुद्धा काही उद्यानांना किंवा काही मार्गांना, अंधेरीमधला एक रस्ता आहे त्याला नाव देण्यात आलं होतं, किंवा त्यापूर्वी सुद्धा एम पूर्व विभागातल्या शिवाजीनगरमधील रस्ता क्रमांक 4ला सुद्धा टिपू सुलतानचं नाव देण्यात आलं होतं. त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्ष हा शिवसेनेसोबत सत्तेत होता. त्यावेळेसची भाजपची भूमिका आणि आजची भूमिका काय आहे? राजकारण आम्ही करत नाही, कारण आत्ता आलेले प्रस्ताव आम्ही आणलेले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असं नामकरण 9 डिसेंबर 2020ला स्थानिक खासदार, भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी प्रस्ताव दिला. 18 जानेवारी 2021ला स्थापत्य समिती उपनगरामध्ये तो मंजूर झाला आणि त्यानंतर 6 महिन्यांनी, तब्बल 6 महिन्यांनी त्याच पुलाला वेगळं नाव, गरीब खाजा नवाज मोहम्मदीन चिश्ती उड्डाणपूल असं नाव द्या. हा प्रस्ताव शिवसेनेचे बाजूच्या मतदारसंघातील खासदार राहुल शेवाळे यांनी का दिलं हे अनाकलनीय आहे. राहुल शेवाळे यांना माहीत नाही, महापालिकेने ऑलरेडी नामकरणाचा प्रस्ताव केलेला आहे. आणि रईस शेख आहेत आमदार समाजवादीचे, त्यांनी स्वाभाविकपणे ते नाव दिलं. सुफी संतांच्या नावाला आमचा विरोध नाही, त्यांचं नाव द्या, दुसऱ्या उपक्रमाला द्या. अहो, हा रस्त्याचं नाव काय? जिजामाता भोसले मार्ग, घाटकोपर मानखूर लिंक रोड म्हणून आम्ही ओळखतो, त्याला नाव दिलं ना घाटकोपर मानखूर लिंक रोड. हे काय नाव असू शकत नाही? जिजामाता भोसले मार्ग, 6 किलोमीटरच्या रस्त्यावर फिरा, एकाही ठिकाणी जिजामाता भोसले मार्गाची पाटी नाही. लाज वाटण्यासारखी परिस्थिती आहे. जिजामाता भोसले मार्ग असताना मार्गाची पाटी कुठे नाही. एक. नंबर 2, त्या रस्त्यावरती शिवाजीनगर आहे जे ब्रिटिश कालापासून आहे, भाजपने नामकरण नाही केलेलं आहे. आणि त्या शिवाजीनगरवरून हा पूल जातो, म्हणून स्वाभाविकपणे या पुलाचं, मोठा पूल आहे, छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पूल असं आमचं मत होतं. आणि त्याच्या विपरीत मत शिवसेनेचे खासदार
सन्माननीय राहुल शेवाळे यांनी ठेवलं, म्हणजे वाद त्यांनी उकरून काढला. आता दुसरा भाग असा आहे की यापूर्वी गोवंडीमध्ये एका रस्त्याला टिपू सुलतानांचं नाव दिलेलं आहे, अंधेरीमध्ये एका रस्त्याला नाव दिलेलं आहे, मालाडमध्ये एका उद्यानाला दिलेलं आहे. या गोष्टी आमच्या लक्षात आल्यावर आम्ही महापालिकेमध्ये ऑगस्ट महिन्याच्या कार्यक्रम पत्रिकेवर एक ठरावाच्या सूचना मांडलेल्या आहेत. या ठरावाच्या सूचना मांडून महापालिकेने 2001 मध्ये जो निर्णय घेतला होता अंधेरीचा, 2013 मध्ये जो निर्णय घेतला होता, या सर्व निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी आम्ही सूचना मांडलेल्या आहेत. आमची भूमिका स्पष्ट आहे. या नामकरणाचा जिथे जिथे रस्त्याला उद्यानाला नाव दिलं आहे यापूर्वी त्याचा रिओपन करावं, फेरविचार करावा आणि ती नावं बदलावीत. मुस्लिम राष्ट्रपुरुषांची नावं द्या, काही हरकत नाही, पण टिपू सुलतानचं नाव बदललं पाहिजे. आमची भूमिका स्पष्ट आहे. आता बॉल शिवसेनेच्या कोर्टात आहे. ते याला छुपा पाठिंबा देणार की विरोध करणार, ठरावाची सूचना विचारात घेणार की घेणार नाहीत, हे शिवसेनेने ठरवायचं आहे. आता तुम्ही उल्लेख केलात की राहुल शेवाळेंनी पत्र दिलं. वास्तविक राहुल शेवाळेंनी पत्र देण्याचा काहीच संबंध नाही, कारण वास्तविक ते त्या मतदारसंघाचे खासदार सुद्धा नाहीत. त्या मतदारसंघाचे खासदार मनोज कोटक आहेत. ठीक आहे, ती एक वेगळी गोष्ट आहे. पण वारंवार असे विषय काढायचे, वारंवार हे वाद उकरून काढायचे, तुम्ही जसं म्हणालात तसं, याच्या आडून तुष्टीकरणाचं राजकारण सुरू आहे. कारण महापालिकेच्या निवडणुकांची चर्चा आता जोरात आहे. इव्हन त्याबाबत काही घडामोडी सुद्धा घडायला सुरुवात झालेली आहे. हा तुष्टीकरणाचा प्रयत्न आहे शिवसेनेचा. काँग्रेस तुष्टीकरणाचं राजकारण नेहमीच करत आली आहे. काल परवापर्यंत तरी शिवसेनेने हिंदुत्वाची कास धरली होती आणि म्हणूनच भाजप आणि शिवसेना एकत्र होते. महापालिकेत भाजप शिवसेना एकत्र असताना बरेच मतभेद होते, बरेच विचारामध्ये भिन्नता होती, पण हिंदुत्व या एका मुद्द्यावर आम्ही एकत्र होतो. पण आजचं जे शिवसेनेचं नेतृत्व आहे, उच्चतम नेतृत्व आणि खासदार, नगरसेवक, स्थापत्य समिती, बाजार समिती अध्यक्ष, महापौर याने कुठेतरी हिंदुत्वातून फारकत घेतल्यासारखं दिसतंय. हे मुंबईकरांचं खरोखर दुर्दैव आहे. दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही जसं आत्ता बोलताना एक गोष्ट म्हणालात की शिवसेना छुपा पाठिंबा देते. उघडपणे शिवसेना का भूमिका घेऊ शकत नाही, किंवा छुपेपणानंच अशा भूमिका घ्यायच्या? हे मागच्या वेळेसही चर्चा मी जेव्हा कोटक सरांशी बोललो तेव्हा पण त्यांनी असं उल्लेखित केलं की हा छुपा पाठिंबा आहे. तुम्ही देखील तसाच आरोप शिवसेनेवर करताय. नाही, एक आहे, जेव्हा आपण शिवसेना म्हणतो तेव्हा आपल्यासमोर बाळासाहेबांची शिवसेना येते, नक्कीच, जी हिंदुत्ववरती आधारित शिवसेना आहे, हिंदुत्वाच्या विचारावर आधारित शिवसेना आहे. आणि आजही सामनाचा ज्वलंत हिंदुत्वाचा प्रचार करणारं वगैरे असं लिहिलेलं आहे, ते आपल्यासमोर येतं आणि मग आपली वैचारिक गल्लत होते. आज शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं मी म्हणणार नाही, कारण आजही शिवसैनिक आहेत जे बाळासाहेबांच्या मुशीत वाढलेले आहेत, जे साहेबांनी घडवलेले आहेत. त्यांनी शिवसेना सोडली नाही आणि हिंदुत्वही सोडलेलं नाही. असे शिवसैनिक आहेत. शिवसेना आहे, परंतु शिवसेनेचे नेतृत्व जे आहे, शिवसेनेचे आमदार, खासदार, नगरसेवक आणि पक्षप्रमुख इथपर्यंत जेव्हा आपण विचार करतो, या नेतृत्वाच्या फळीने हिंदुत्वाच्या विचारापासून फारकत घेतलेली आहे. आणि ही फारकत कशासाठी? मतांच्या लाचारीसाठी? दुसरं काही कारण दिसत नाही. आणि असं असेल तर ते खरोखरच या महाराष्ट्राचं, या मुंबईचं दुर्दैव आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले असं म्हणताय तुम्ही? नाही, मी परत सांगतो, शिवसैनिक, बाळासाहेबांच्या मुशीतून घडलेला शिवसैनिक, त्याने शिवसेनाही नाही सोडली आहे आणि हिंदुत्वही नाही सोडलं आहे, परंतु शिवसेनेच्या नेतृत्वाने मात्र हिंदुत्वापासून फारकत घेतलेली आहे. आता हा उद्यानाचा वाद सध्या सुरू आहे. यापूर्वी जेव्हा उड्डाणपुलाचा वाद होता तो तसाच काही दिवस चालला आणि नंतर त्याला नाव देण्यात आलं महापालिकेतर्फे, बरोबर? अजूनही नाही. स्थापत्य समिती उपनगरे यांची सभेमध्ये गोची झाली. भाजपचे नगरसेवक आक्रमक झाल्यामुळे त्यांनी तो प्रस्ताव नामकरणाचा मंजूर करण्याऐवजी पेंडिंग ठेवलाय. आजही तो प्रस्ताव मंजूर झालेला नाही. स्थापत्य समिती उपनगरे यांनी व्हिजिट केली आणि घोषणा केली, आम्ही नामकरण करणार. कधी? जुलै महिना संपत आला.
जून महिन्यामध्ये जो पेंडिंग ठेवलेला विषय आहे या महिन्यामध्ये ताबडतोब पटलावर आणून मंजूर करून महापालिकेत मंजूर करून नामकरण द्यायला पाहिजे. 15 ऑगस्टला या पुलाचं काम पूर्ण होणार आहे. 15 ऑगस्टला पूल वाहतुकीला खुला राहणार आहे. आणि आपलं दुर्दैव असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आज आपण 20 दिवसावर आहे, अजूनही नक्की झालेलं नाही आणि महापालिकेत ठराव झालेला नाही. आता हे प्रकरण अशी होणारच, तुम्ही जसं आता म्हणताय त्याप्रमाणे की महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं अशी प्रकरणं आता काढली जाणार. जर या उद्यानाला टिपू सुलतानचं नाव देण्यासाठी शिवसेनेनं आग्रही भूमिका घेतली, अजून शिवसेनेनं प्रत्यक्ष थेट स्वरूपामध्ये अशी कुठलीही भूमिका घेतलेली नाही, पण जर शिवसेनेनं आणि प्रशासनानं छुप्या पाठिंब्याने किंवा उघड पाठिंब्याने जर टिपू सुलतानचं नाव दिलं तर भाजपची भूमिका काय असेल? असं आहे का त्यांना करायचं बरंच काही आहे, पण आपल्या मराठीत एक म्हण आहे ना, कडी लावली आतली मी नाही त्यातली. बरंच काही म्हणजे बरंच काही करायचं आहे. कडी लावली आतली मी नाही त्यातली तशी शिवसेनेची गोची झालेली आहे या सगळ्या विषयामध्ये. टिपू सुलतानला उघड पाठिंबा त्यांनी द्यावा. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून रस्त्यावर उतरू. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जर 15 ऑगस्टला दिलं नाही, आम्ही रस्त्यावर उतरू. आम्ही काही बाबतीमध्ये कुठलाही तडजोड करणार नाही. नामकरणाच्या बाबतीमध्ये आणि अशा राष्ट्रपुरुषांच्या नामकरणाच्या बाबतीमध्ये आणि अशा क्रूरकर्माच्या नामकरणाच्या बाबतीमध्ये भाजप कुठल्याही परिस्थितीत गप्प बसणार नाही. इतक्या टोकाच्या वैचारिक विरोधाच्या भूमिका घेण्याची वेळ शिवसेनेवर का आली? असं एकीकडे आम्ही ज्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना पाठिंबा देत होती. अजूनही शिवसैनिकाचं काही म्हणणं आहे की राम मंदिराची जी काही प्रकरणं झाली त्यात आम्ही सक्रियतेने सहभाग घेतला. मग राम मंदिराला पाठिंबा देणारी शिवसेना आज थेट टिपू सुलतानच्या नावासाठी छुप्या पद्धतीने का होईना जसं भाजप आरोप करते की आग्रह करते. हा इतका वैचारिक बदल, इतक्या टोकाच्या भूमिका घेण्यामागचं कारण काय? नाही, असं आहे, आम्ही ज्या टोकावर पहिले उभे होतो आज आम्ही त्याच टोकावर आहोत. त्या टोकावरून यांचा कडेलोट का झाला, त्यांनी का वैचारिक कडेलोट करून घेतला, याचं उत्तर तेच देऊ शकतील. पण मला वाटतं महाविकास आघाडी आणि 100 कोटीची वसुली ही कारणं असू शकतील. तर हे होते भालचंद्र शिरसाट, ज्यांनी उद्यानाचं नामकरण, उड्डाणपुलाचं नामकरण, शिवसेनेची तुष्टीकरणाची तथाकथित भूमिका, शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं की नाही यावर त्यांचं असलेलं एक खूप सुंदर असं उत्तर, आणि नामकरणाच्या वादावर भाजपची अधिकृत भूमिका आता काय असेल, आणि जर नामकरण भाजपच्या भूमिकेप्रमाणे मागणीप्रमाणे झालं नाही तर भाजप काय करणार, या सगळ्या विषयावर विस्तृतपणे आपल्याशी चर्चा केली. सर धन्यवाद, तुम्ही MHA-MTBला वेळ दिलात त्याबद्दल. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांवर सामान्य मुंबईकरांनी व्यक्त होणं खूप आवश्यक आहे, कारण ही फक्त सुरुवात आहे. अशाच प्रकारे मुंबईतल्या अनेक ठिकाणांना टिपू सुलतानसारख्या लोकांची नावं दिली जाणार असा संकेत, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांचं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे की शिवसेनेला बरंच काही करायचं आहे. त्या बरंच काहीमध्ये बरंच काही दडलं आहे असं मला वाटतं. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांनी या विषयावर सजग राहून आपलं मत नक्की व्यक्त करावं, आणि या विषयावर आपलं मत नक्की व्यक्त करा. यासारख्या अन्य महत्त्वपूर्ण घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी MHA-MTBचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.